न्यूज को लाइक, शेयर और सब्सक्राइब करें और ताज़ा खबरों के लिए बेल आइकॉन पर क्लिक करें। हिललाइन पुलिस ने गांजा बेचने आए एक युवक को दर दबोचा, उसके पास से 1 किलो 290 ग्राम वर्जीनिया गांजा जब्त किया। हिललाइन पुलिस स्टेशन के पुलिस कांस्टेबल बाबूलाल जाधव को सूचना मिली कि आरोपी सोनू ठाकुर गांजा बेचने के लिए विठावटी वासर गांव आ रहा है। पुलिस इस बात की जांच कर रही है कि उक्त गांजा किससे लाया गया था। इस बीच सोनू ठाकुर सराय का आरोपी है और उसके खिलाफ पहले भी मामले दर्ज है। सर, आपल्या हद्दीमध्ये गांजा पकडण्यात आलेला आहे, एकंदरीत काय माहिती? दिनांक 17/11/2024 रोजी रात्रीच्या वेळेस 8च्या सुमारामध्ये खास बातमीदार यांच्याकडून बातमी मिळाली, वसारगाव वीटभट्टी या भागामध्ये गांजा घेऊन एक इसम जाणार आहे अशी बातमी मिळाल्यावरून आमचे डीबीचे PSI मालकर, क्राईम PI कैलासी साहेब आणि डीबीची टीम अशा ठिकाणी सापळा रचला आणि त्या ठिकाणी आरोपित सोनू प्रकाश ठाकूर या इसमास 1 किलो 290 ग्रॅम गांजासहित जागीच पकडण्यात आलेले आहे। सदर गांजाची किंमत ही एकूण 67,270 रुपये आहे। सदर आरोपित याला गुन्ह्यामध्ये अटक केली। सदर बाबत हिललाइन पोलीस स्टेशनला 839/24 नार्कोटिक्स प्रमाणे गुन्हा दाखल आहे। सदर आरोपी त्याची पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आलेली आहे। सदर आरोपी त्याच्या रिमांड मुदतीमध्ये माहिती काढली तर त्याच्या विरुद्ध मध्यवर्ती पोलीस स्टेशन, महात्मा गांधी पोलीस स्टेशन, महात्मा फुले पोलीस स्टेशन, विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन, कोळशेवाडी पोलीस स्टेशन अशा ठिकाणी चोरीचे गुन्हे दाखल आहेत। सदर आरोपीत हा सध्या पोलीस कस्टडीमध्ये आहे। सर, हा गांजा कुठून आणला, कोणाला विक्री करणार होता, काय माहिती? सदर गांजा कुठून आणला त्याबाबत चौकशी चालू आहे, त्याबाबत नंतर आपल्याला माहिती देण्यात